आपण नेहमी आपल्या अधिकारांबद्दल बोलतो. माझे अधिकार, माझे स्वातंत्र्य, माझी मते. पण एक महत्त्वाचा प्रश्न आपण अनेकदा विसरतो. या देशासाठी माझी कर्तव्ये काय आहेत? याच प्रश्नाचे उत्तर आपल्या संविधानात दिले आहे. ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले, जे आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाची हमी देतात. पण कोणताही समाज फक्त अधिकारांवर चालत नाही. तो तेव्हाच मजबूत होतो जेव्हा नागरिक आपली कर्तव्येही ओळखतात. यासाठी संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. विशेष गोष्ट म्हणजे मूलभूत कर्तव्ये सुरुवातीपासून संविधानात नव्हती. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने त्यांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी देशात आपत्कालीन परिस्थिती होती आणि नागरिकांनी देशाप्रती आपली जबाबदारी अधिक जाणून घ्यावी, हा त्यामागचा उद्देश होता. मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या भाग 4 अ मध्ये दिली आहेत. आज एकूण 11 कर्तव्ये आहेत आणि ती प्रत्येक भारतीय नागरिकासाठी लागू आहेत. ही कर्तव्ये कायद्याने सक्तीने अंमलात आणली जात नाहीत, पण त्यांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे, कारण ती आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात. मूलभूत कर्तव्ये आपल्याला सांगतात की आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखला पाहिजे, स्वातंत्र्य संग्रामातील महान नेत्यांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर देशाची एकता आणि अखंडता टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण कोणत्याही धर्म, भाषा किंवा प्रांताचे असलो तरी आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही भावना जपणे आवश्यक आहे. मूलभूत कर्तव्ये आपल्याला समाजात सौहार्द आणि बंधुता राखण्याची शिकवण देतात. महिलांचा सन्मान राखणे, सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहणे ही देखील आपली जबाबदारी आहे. आजच्या काळात पर्यावरण संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य बनले आहे. जंगल, नद्या, प्राणी, नैसर्गिक संसाधने यांचे जतन करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण देते. अंधश्रद्धा टाळणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि समाजात ज्ञानाचा प्रसार करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसाचार टाळणे हे देखील मूलभूत कर्तव्यांमध्ये येते. आणि एक अतिशय महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे, कारण शिक्षणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. मूलभूत कर्तव्ये आपल्याला सतत आठवण करून देतात की आपण फक्त अधिकार मागणारे नागरिक नाही, तर देश घडवणारे नागरिक आहेत. अधिकार आणि कर्तव्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असेल तर इतरांच्या मतांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपल्याला सुरक्षित समाज हवा असेल तर कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणूनच एक चांगला नागरिक तोच जो आपले अधिकार ओळखतो आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही प्रामाणिकपणे पाळतो. मूलभूत कर्तव्य ही केवळ काही ओळी नाही, ती एक जबाबदार, सजग आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.